नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? तर आता तुम्ही बघताच माहितीच तुमचं की मी पनवेलला राहत आहे. कॉलेज स्टुडंट आहे आणि मागे थोड्या दिवसापूर्वी आपण पुण्यात गेलेलो आणि पुण्यात मस्तपैकी धमाल गेलो, ताईकडे गेलेलो आणि दिवाळीसाठी स्पेशल गेलेलो. आणि आज तब्बल खूप दिवसानंतर मी रूमवर आहे आणि योग या साईडला सगळं पसारो ठेवलेलो. म्हणजे तुमचं सांगते या कारण की आज आपण चाललो गावाकडे. तब्बल 2 महिन्यानंतर, जवळपास 2 महिन्यानंतर आज आपण गावात चाललो. बॅगेतला सगळा सामान आहे, वय वगैरे काढून ठेवलेलं आहे. पुण्यावरनं जाईन काय काय घराकडे नेऊसाठी डाळा वगैरे सगळ्यांना त्याच्यासाठी काय काय दिलेला खाऊ, तर सगळं आता घराकडे घेऊन जाऊया. आणि या ट्रेनमध्ये काहीतरी चटरपटर व्हायला त्याच्यासाठी खाऊ काढून ठेवले. आणि या साईडला बॅग पण आपली भरलेली आहे, स्कूल बॅग. आपल्या काय मोठी बॅग लागते, 2 दिवसासाठी जाऊचं आपल्या, त्याच्यामुळे मोठी बॅग वगैरे काय भरू नाही, नॉर्मल थोडंसं छोटंसं सगळा भरलंय. आणि आता सगळं रूम आवरलंय ही बघा. म्हणजे आवरले म्हणजे काय, आवरूचं आमचं काही जास्त नसतात, तरी पण ही बघा रूम वगैरे सगळं आवरून ठेवलंय. आता जाऊया आता. तर म्हणजे बघा असा आईन दिलेलं डबू, गणपती यांना लाडू वगैरे करंजी वगैरे सगळं दिलेला होता. त्याचा डबू असा तो मला घेऊन जाऊ, पाठी पण करू ना, परत काहीतरी येताना हंसा आहे. चला तर मग ऑल सेट, फायनली बॅग रेडी, खाऊची पिशवी म्हणजे घरात काय काय न्यायचा, डबू वगैरे आपण सगळा रेडी. लाईट वगैरे चेक घ्या बघा, सगळा बंद मस्त आहे की, फॅन लाईट बंद ऑफ. आणि आता जाऊया आपण बाहेर पडाय. चला तर मग आता प्लॅटफॉर्मला पोचलेला असो आणि आता आपल्याला फक्त ट्रेनची वाट बघूची असा, कारण 5ची ट्रेन असा आणि तोपर्यंत बसान राहाया. चला मग आता ट्रेनमध्ये बसलेला असो. जनरल तिकीट असल्यामुळे डबो गावतं की नाही माहीत नव्हता, पण गावली. आता समोसो खातोय आणि आपल्या जर्नीची सुरुवात झालेली आहे असा. तर म्हणजे गाडी चिपळून द्यायलेली असा आणि चिपळूण स्टेशनला बाहेर असा गाडी खिडकीत. आणि खाऊसाठी वडापाव घेतले मी आता जस्ट तरी. सो गाईज आता जस्ट तरी आपण इलो वॉशरूममध्ये आणि बघा वॉशरूममध्ये इलो आणि चिपळूण स्टेशन पार केलेलं असा. आणि म्हटलं जरा आता तुमका बोलाय थोडा काहीतरी व्हायचं, कंटाळो लागलो बसान म्हणून तुमच्याकडे बोलासाठी दिलंय. चिपळूण स्टेशन गेला आता रत्नागिरीला कणकवली, पण त्या कणकवली स्टेशनला आता उतरायचं आपल्या. चला तर म्हणजे फायनली गाडी दिली असता रत्नागिरी आणि याच्या पुढचा स्टॉप आपला असता कणकवली. तरी अजून 1.5-2 तास लागलेले. गाडी सुटला बघा. तर म्हणजे वाजल्यात 1 वाजता दिलेलो असं आणि आता पोचलो आम्ही वैभववाडी रोडला. आणि आता कणकवली लवकर जवळ येतात, त्याच्यामुळे बघू आता कधी येतात. ती थांबलं होतं वेट. मग आजच ना गाडी 3-4 वेळा तरी थांबली याच्यासाठी पासिंगसाठी. तर दुसरी कोणतरी ट्रेन जायत असते त्याच्यामुळे थांबली. आता कणकवली एक जागा वाटतं 2 वाजतात. 1 वाजता दिलेलो आता. कणकवलीकडे टाईम होतो 1 नंतर 1:30 झालो आणि आता 2 होतो नक्कीच वाटतं. बघू आता काय होतं. आता म्हणजे टाईम बघा काय झालेलो असा. फायनली पोचलेलं असं आपल्या डेस्टिनेशनवर, कणकवली रेल्वे स्टेशन. खूप दिवसानंतर मस्त वाटतं यार, लई दिवसानंतर येते. आणि आता बाहेर चाललंय घराकडे, जवळच घरा मला, त्याच्यामुळे काय मला टेन्शन आहे. चाललंय बघा. आणि हय समीकरणं काय ती वेगळीच बघा. रस्ता तुमका चमकताना दिसत असतो, कारण हे पाऊस पडता, अजून पण बारीक बारीक पाऊस पडता. आता बघा नोव्हेंबर महिना, सर्दीचे दिवस आहेत तरी पण पाऊस पडता. हे बघा आपलं कणकवलीचं पार्क, विंदांची राणीची बाग. या की येतय बोलले मग येऊच आहे ना, असं थोडीच नाही. इलं येते का पप्पा पण इले हो. मोठं झालंय बघ किती. झाड झालंय ना. गोडदी शिवत गोडदी घातलंय ते घातले.
उंदराने. चला तर मग मंडळी फायनली आपण आपल्या घराकडे बसलेलो असो गावाकडे. तुमका सांगितलं काल कणकवले रात्री 2 वाजता राहू म्हणजे घराकडे ते रूमवर उतरलेलो आणि आता 8 वाजता थैसून निघालो. आई बाबांका भेटत मोठ्या आईला. आजचो एक दिवस थंय असो मस्त की आज परत जाऊचा 2-4 दिवसांनी पाठी. पण बरा वाटतं इकडे आता गाणे बिणे वाजतात बघा. तुमका सांगले दिवाळी कसा वेगळी वाजत असतात गावाकडे. ऐका आम्हाला हाणलेला म्हणजे गाडीतनं काढल्या आता आणि आता या देवया तायग्याने भेट दिला ना आणि माझे कपडे आहेत त्याच्यात स्वागी दर तुझी भेट निशाने म्हणत या भेट बघा तर ते साडी दिली साडी ही बघा साडी ओके चार्जर माझे चेडवान साडी दिली काय सुजाताने खाऊ दिले ना तायग्याने खाऊ पाठवला पुण्यात गेला होता दादाक. आणि आता इलेक्शनचं सगळं चालू असं त्याच्यामुळे काय काय चिटिया बिटिया होत आहे. घर बघा माझा फायनली खूप दिवसानंतर 2 महिन्यानंतर काल रात्री इले. तू काय काय धूक गेलं काय कपडे धूक गेलं काय अजय वर आहेत ना अजय वर आहेत माहिती कोणीला आता कपडे खाऊची ना बारदाना खाऊचा काय नाही काय नाही खाऊचा बारदाना. ओ ना नो इले आज मुंबईसून रात्री इले आजच इले तू आज इले बघा पावडर पाणी भरूसाठी पिऊजा. सासूबाई आमची सासूबाई तेल्यांचा घर बोललेलं बघा तुमका समोरचा ते रे मागे पण बघितलं असतं मागच्या ब्लॉगमध्ये पण आय बटनला टाकते ब्लॉग यो थंय बघा तुम्ही ती मागे तुमचा ब्लॉग टाकलेला आहे आजीचो तू मस्त की सगळ्यांनी बघितलं आणि आवडलो सगळ्यांना बघू नसेल तर जाऊन पहिलं बघून यावं तो. आता जाऊया थोडा वेळ थंय आजोबांका पण भेटा नाही थैल्या. चला तर आता आपण चाललो होतो आज्यांकडे आणि या बघा पाठ चुकलो आता पाऊस लागता जरी पाठी या साईडला ओल वगैरे आहे बघा बघू शकतास पाऊस लागता मध्ये मध्ये तरी पण पाटाक पाणी नाही म्हणजे आता हिवाळा होईल ना पावसाचे दिवस संपले. आज्यांकडे जाऊया आता आहे बघा मस्त हिरवळीतून मस्त वाटतं एकदम पनवेलला काय तकडे शहरीकरण सगळं आकडे आता मस्त आपलं गाव बघा हिरवळ सगळीकडे ह्याच्यातच तर खरा मजा असा. काय नाराज का वाढू कोसळलास का कोणाच्या वाढू अंगार पडलोय तो लागा का नाही ना पडलो कसं पण नक्की पावसात पडलो योगा पाठची पडी असा वाढू म्हणजे आणि पूर्ण पडली आजोबांच्या अंगावर म्हणतात इतकी वर होती. बरा नशीब काय लागा कोई का नाही हा हा कोंबड्यांका पकडून गेलास. ह्या बघा तुळशीचा लग्न होता 2 दिवसापूर्वी म्हणजे 13 तारखेक आणि आता हे काठी वगैरे आपण काढूया. कोरीव गावं असतात हे बघा काठीवरची कोरीव गावा पूर्ण कोरलेली असतात सालीवरी डिझाईन वगैरे तिथे टाकूची वेळा म्हणजे टाकूची वेळ झाला आता काम तिचा. माका योग गाव नाही सुट्टी नाही ना त्याच्यामुळे आता मी तुळशी लग्न जेवचा मन होतंय. म्हणजे ही बघा आमच्या घराच्या बाजूची विहीर म्हणजे बावडी आमची पाणी असतं तिका पाणी असं बघा मासे पण येतात मध्ये आणि या घर आमचा मंडई आमच्या वाडीची ज्येष्ठ आमच्या काय बरा वा ठीक आहे ना हो ठीक ठीक आमचं आम्ही पहिल्यापासून असावं काय पहिल्यापासून रजा पडली का रजा 2-4 दिवस रजा म्हटलं याव्या घरात
बाकी घराकडे घराकडे नाही वासना काढून जातो तो तब्येत एकदम हे पाय जाणून घालतो. आता आपण चाललो हे आमच्या बाजूक संस्कार म्हणून असतात आमचे जे हे वाडीतले सगळे आणि थंय आता बारकं त्यांचं असं एक छोटो आणि तेका अंघोळ घालूची असतात. ती म्हातारी माणसं घालतात बघा सगळी घालतात मोठी माणसं आणि ज्यांका एक्सपिरियन्स असतात ती घालतात अंघोळ ना. तशी तर आई अंघोळ घालूक चालली आहे. आई दररोज जाता अंघोळ घालूक. कोण यो कोण यो कोण यो हे कोण हे कोण हे कोण हे बघ तुझ्या अलको दिसता गोलो 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 कोण यो बाबू आमचू कोणले अंघोळ करून आलो आम्ही. तर म्हणते आता वेळ झालेली आहे आता 1:45 तरी झालेले असत आणि आता वाडीत ना असे म्हणजे कोणाची म्हस आली गाय आली ना तर खरवस देवची ह्या असा प्रथा असा म्हणजे सगळ्यांकडे प्रत्येक घरात हे बघा थोडं थोडं खरवस हे बघा बाबाने आणि मी आमच्या घरात दिलेले 2 पहिलेले असत खाते सगळ्यात आवडतो खरवस हा माझं. पडलं पडता पडता वाचलेला आहे हे बघा केळ्याच्या पानात ना खरवस. म्हणजे हे बघा काकी आजी आता जस्ट भजी आणल्यानं मस्तपैकी भजी ते जेवताना खातो. तर म्हणजे आता आपण बघितलो आज काय काय थोडंसं जास्त सकाळची वेळ होती आणि तुमका काय काय थोडंफार दाखवलंय गावात येऊन कसा वाटला मागा काय झाला मस्त वाटला सुंदरपैकी. आणि बरा आता जेवची वेळ झालेली असा आणि जेवक जाते आता आणि ह्या ब्लॉगची एंडिंग हे करते कारण आज पनवेलवर नाही इल्लंय परत गावाक इल्लंय एवढं सगळं तुमका दाखवलंय. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढची मजा करूया. आता दुपार आहे जेवण संध्याकाळ मस्त की फिरायला जा आपल्या मस्त की गाव एक्सप्लोअर करूचा. त्याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको. चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. बाय.